सुख झाले
हरी हरी करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो साधन हरीचे करा रे पापानो साधन
ऐसिया साधना करा काही साधनांचे सारा मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेमा एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरी रूप विठ्ठल विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांच्या संगतीने विराग झाला दयांच्या संगतीने विराग समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नामाना श्रीपाद भगवान की जय हो पांडुरंगा करू प्रथम नामाना श्रीपाद भगवान की जय पांडुरंगा करू प्रथम नामाना श्रीपाद भगवान की जय पांडुरंगा करू प्रथम नामाना सुंदर करण संतंतिया सुंदर करण संतंतिया
नेनो हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. सेवेला सुरुवात करण्याआधी कोणत्या कारणानिमित्त ही सेवा राबवली गेलेली आहे हे सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपल्यामधून निघून गेलेले हरिभक्त परायण कैलासवासी प्रल्हाद सखाराम म्हात्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन रूपी सेवा. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार, पत्नी गंभा ललिता प्रल्हाद म्हात्रे, भाऊ श्री तुकाराम सखाराम म्हात्रे, मुलगा राहुल प्रल्हाद म्हात्रे, जयेश तुकाराम म्हात्रे, मुली योगिता भोईर, नेहा भोईर, संगीता वायले, पूनम म्हात्रे, सृष्टी म्हात्रे, मोनिका गायकर, ज्योती पवार आणि बहिणी लीलाबाई गणपत पाटील, जिजाबाई पाटील, सावित्रीबाई म्हात्रे, इंदुबाई मुंडे, चंद्राबाई म्हात्रे, लक्ष्मीबाई पाटील हा सर्व माझ्या बाबांचा परिवार. आणि त्या परिवाराने मज पामराला ही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी काही प्राप्त करून दिली. म्हणून मी त्यांच्या चरणावर विनम्रतेने नम्र होते आणि सेवेला इथे सुरुवात करते. आज या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आता सगळ्यांना सांगायचं बाप म्हणजे आधार. जसा या घराचा आधार म्हणजे पाया असतो नाही का, आणि पाया जर कमकुवत असला तर ते घर काही नीट उभं राहू शकत नाही. असं बापाचा अधिकार असतो. बाप घराचा तो पायाई, कळस घराचा बाप घराचा तो पायाई, कळस घराचा जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. अशी काही परिस्थिती असते. किंवा आई वडील दोन्ही जीवनाचा आधार असतो. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. म्हणजे आधार, लेकरासाठी आधार म्हणजे आई वडील. आणि या वडिलांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. बाप फक्त मुलांसाठी झिजतच असतो बरं का. फक्त त्यांची काया झिजत असते आपल्या मुलांचं कसं चांगलं होईल, मुलं आनंदित कसे राहतील. बाप करी जोडी लेकरांचे ओढी, बाप करी जोडी लेकरांचे ओढी, बाप करी जोडी लेकरांची ओढी, बाप करी जोडी लेकरांची ओढी. आपुली करवंदी वाळवूनी, आपुली करवंदी वाळवूनी, एकाएकी केला निराळी कहाणी, एकाएकी केला निराळी कहाणी, एकाएकी केला निराळी कहाणी, एकाएकी केला निराळी कहाणी. बाप काय करत असतो लेकरांसाठी, तर लेकरं कशी आनंदित राहील, यांचं हित कसं चांगलं होईल, त्यांचं काय आनंद, फक्त लेकरू आनंदित राहावं यासाठी त्याची काया झिजवत असतो. स्वतः उपाशी राहील पण लेकरांचं पोट भरेल असा असतो बाप. बाप श्रीमंत असणं महत्वाचं नाही किंवा गरीब असणं महत्वाचं नाही, बाप असणं हे महत्वाचं आहे. आणि असे वडील आपल्यामधून निघून गेले. तुकाराम महाराजही या अभंगातून सांगतात का बाप कसा मुलांसाठी करत असतो आणि
काय आपण बोलू आयतं नाही का आयतं भोगत असतो सगळं करून ठेवलं बापाने मुलाला काय करायची गरज आहे फक्त मुलाने काय आमचे बाबा श्रीपाद बाबा उदाहरण द्यायचे खूप पीक घेऊन ठेवलं बापाने जमीन कसली पण मुलालाही त्यानंतर कसावी लागेल म्हणून बापाचे उपकार जेवढं वर्णन करता येणार नाही तेवढे आहेत आणि म्हणून आज या अभंगातून एकनाथ महाराज सांगतात सर्व जनाला उद्देश करून सांगतात काय करू नका काय केलं पाहिजे काय न करायचं ते केल्याने काय अनहित घडेल आणि ते अनहित टाळायचं असेल तर काय करा करा रे बापानं साधन हरीचे जनी करनीचे करू नका येणे नोय जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही अरे आपण आई वडील मुलांना म्हणतो ना ऐकत नसेल तर नावाने बोलतो नाही ऐकलं तर शिव्या देऊन सुद्धा बोलतो पण तरी ऐकलं ना अरे बाबा कर रे तुझं चांगलं होईल तसं तुकाराम एकनाथ महाराज सांगतात करा रे बापांनो काय अधिकार कोण सांगतय सामान्य जनाला कोण सांगतय एकनाथ महाराजांचा अधिकार पाहायला गेलो द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी द्वारकेची मूर्ती एकनाथांच्या घरी काय करते तर कावडीने पाणी भरते श्रीखंड्या काय ओवाळून देत हा ओवाळून देत आणि आमचे दत्त महाराज दत्त गुरु नियमने देव राबे ज्याच्या घरी दत्त चोपदारी करीत असे काय अधिकार आहे एकनाथ महाराजांचा आणि असे असणारे असामान्य असणारे असे संत एकनाथ महाराज आपल्या चरणावर विनवणी करून सांगतात अरे करा रे बापांनो बघा मोठं करून ठेवलं पण हा जन काय माहितीये का बेईमान झाला बेईमान जे करायला सांगितलंय किंवा जे करण्यासाठी साधन देवाने अनायसे आपल्याला देऊन ठेवलं नर देह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव होऊची म्हणती ते देवाची होती परी कर कान धरावा चित्ती असं नरदेव साधन शरीर उत्तम चांगले शरीर शरीर साध्य होय केले शरीर साधने परब्रह्म उत्तम
उपयोग न करून घेता आपण त्याचा काय करून ठेवलं? मनाला येईल तसा त्याचा वापर केला, मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने आपण जे काही कर्म करत राहिलेलो आहोत आणि त्यामुळे शरीर म्हणून दान मिळालेलं हे अमोलिक असं दान ते आपण व्यर्थ घालवत चाललेलो आहोत. त्यासाठी एकनाथ महाराज सांगतात, करा रे बापांनो. पण हा मनुष्य प्राणी एवढा बेईमान आहे का ज्याच्या जीवावर उड्या आणि त्याच्याच नाकात काड्या असं करून ठेवलेलं आहे. देव म्हणजे काय, देव कशाशी खातात, देवामुळे काय होतं हे काही माहीत नाहीये. फक्त सुखासाठी तळमळ करतोय. कुठल्या सुखासाठी? तर विषय सुखासाठी याची तळमळ चाललेली आहे. जे काही आपण सुख बघा, प्रत्येक जण जन्माला आलेल्यापासून तो सुखासाठी, माझा आनंद कशात आहे हेच बघत असतो. लहान मूल देखील तर उतार वय होईपर्यंत जन्म असाच वाया जातो. पण सुखी होतो का मनुष्य? रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहिजे. मनाला विचार कोण सुखी आहे. तर मनालाच आपल्याला, कारण मन इंद्रियांचा राजा, याला जर आपण काबीज केलं तर आपले इंद्रिय त्यांची सेवा चाकरी करणार. पण मन काय करतं? मन विषयाच्या मागे लागलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड अपासित, त्वचेची या पदराळ तरी अव्हेरू न गोचिड, अशुद्ध कान सेवी का कमल कंदानी दर्दुरी, नांद नुक तुझी एकची घरी, परी पराग सेवीचे भ्रमरी येरा चिकलची उरी. 2 उदाहरणं देतात. आधी गाईच्या कासेवर गोचिड असतो, गोचिड. आणि गाईच्या कासेमध्ये काय असतं? पवित्र शुद्ध असं गोड दूध असतं. पण त्या गोचिडाला काही माहिती नसल्या कारणाने तो काय करतो गोचिड? तर कासेवरती त्या चामडीमधून रक्त सेवन करतो. पण एक पडद्याच्या आड दूध आहे हे काही माहित नसल्या कारणाने त्या सुखाला तो मुक्तो आणि विषय सुखाला प्राप्त होतो. दुसरं उदाहरण देतात, कमळाचा कांदा आणि बेडूक कुठे असतात? तर चिखलामध्ये असतात. आणि त्या चिखलामध्ये ते सुख म्हणजे विषय सुख भोगत असतात. खरं सुख कुठे आहे? तर कमळामध्ये मकरंद आहे हे त्यांना माहित नसल्या कारणाने बाहेरचे भुंगे येतात आणि कमळातील मकरंद सेवन करून निघून जातात. बेडूक बसला चिखलात उड्या मारत, कधी मेळ बसायचा. तिसरं उदाहरण देतात, निर्देवाच्या परिवारी लोह्या ऋतलिया शास्त्रवरी, परी ते तो बैसून उपवास करी का दारिद्र्य तो. भिकारी असतो, भिकारी. तो काय करतो? भीक मागत असतो. पण तो जिथे बसलेला आहे ना तिथे सुखाच्या राशी आहेत, त्याला कळत नाहीये. त्यामुळे तो भीक मागत असतो आणि त्या एवढ्याशा पैशांवर आपलं सुख मानत असतो. जरा शोधलं तर धनाच्या राशीला काय धनी होईल तो, पण नाही, शोधायला आम्हाला वेळच नाही. हे 3 उदाहरण दिले. म्हणजे काय आहे? तर जवळ असून भेट होत नाही. आणि मग सार सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, किंवा भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना, गीता सांगताना सांगतात का असा मी एवढ्या जवळ आहे, हृदयामध्ये आहे, तुझ्याच हृदयामध्ये
हृदयामध्ये कुठे शोधायला निघालाय? कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी आजी कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी आजी हृदयातील भगवंता राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वराला कुठे शोधतोस? इकडे जा तिकडे जा, पण हृदयामध्ये भगवंत आहे, तो हृदयातूनच उपाशी राहिलेला आहे. एक उदाहरण देऊया. मोबाईलला काय लागतं? चार्जिंग लागते की नाही? चार्जर शिवाय मोबाईल चार्ज होत नाही. आणि मोबाईल किती लाखाचा असू दे, जर चार्जिंग नसेल तर उपयोग. तसं या देहाला काय पाहिजे? देह जगायला अन्न लागतं, बरोबर? देह टिकवायला अन्न लागतं, पण या देहामधील भगवंताला काय लागतं? तर हरिनाम लागतं. पण त्याच्याशिवाय तेच देत नाही आपण, आणि तो काही देव आपल्यावर प्रसन्न होत नाही. मग आपण काय बोलतो? खूप देवदेव केलं, खूप हे केलं, मी इकडे गेलो तिकडे गेलो, पण माझं काय नाही, माझ्या वाटेला दुःखच. 7.5 लागले, 7.5 नाही का म्हणतोय. अरे 7.5 आताची नाहीये ही. बहुत जन्म आपण भोगून आलेलो आहेत. 83,99,999 योनी. प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. एवढ्या योनी निर्माण केल्या, आणि एवढ्या योनींमध्ये जे काही पाप केलंय पुण्य केलंय ते भोगून आलेलो आहोत. आणि मग आपल्याला शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. शेवटची संधी दिलेली आहे. पुन्हा मनुष्य जन्म अनमोल रे, विधी विना दोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, विधी विना दोल रे. भगत बिना है मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. किती वेळा सांगलं? अरे आता भेटलाय, परत मिळणारच नाहीये. तू हे बुलबुल पाणी का, मत कर रे जोर जवानी का. पाण्याचा बुडबुडा असतो, तो किती वेळ असतो, किती आयुष्य असतं. क्षणाचाही विलंब लागत नाही फुटायला. तसं आपलाही नरदेह भेटलाय बरं का. आज आहे उद्या नाही, क्षण भंगूर नाही या देहाचा भरोसा. त्यासाठी काय करायचंय? वारे सावध, सावधान व्हायचंय. कधी सावधान व्हायचंय? मरणाधी सावध व्हावे, 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 मरणाधी
कधी मरू आपण? 2 महिन्यांनी, 2 वर्षांनी, का मुलाबाळांची लग्न झाल्यावर, नातवंड झाल्यावर? कोण सांगू शकतं का मी एवढं जगेन? कोणीच सांगू शकत नाही. अरे माझं कीर्तन पूर्ण होतंय का नाही मला शाश्वती नाहीये. काय नाही, मुलावा आल्यावर भाड्याचं घर सोडून जावंच लागणार आहे. तिथे काही कोणाला मत नाही. मग मरण यायच्या आधी सावध व्हायचं आहे. कारण की हा देह नाशिवंत, मलमूत्राचा गाभा, परजन्म घातलेला, गुर्म कीटकांचा सांगा, रवरवरी वसंते, अमंगळीचा बांधा, स्मरते हरिहरा, शरण जाई गोविंदा, भैया देव मधलाचा, गोवंतो जोरे गाडा. कोण उपदेश करते माहिती का हे? संत मदलाचा. कोणाला उपदेश करते ते पण सांगते. आपल्या तान्या लेकराला झोपाळा देताना उपदेश करते. का रे बाळा, हा जो तुला नरदेह भेटलेला आहे हा नाशिवंत आहे. हा कधी जाईल याचा ठाम पत्ता नाहीये. याचा बांधाच अमंगळ आहे, दुर्गंधीचा आहे. हे शरीरच दुर्गंधीचं आहे. आणि जे तुझ्या हातात आहे ना रे बाळा, तोपर्यंत भगवंताला आठव. एकदा काही शरीर निघून गेलं तर पुन्हा काही संधी मिळायची नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, तू कार्या वर्मा पेरा पाडे, तू कार्या वर्मा पेरा पाडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली वर्म फेरा पडे. वर्म चुकलं, जे करायला आलं ते केलं नाही तर आपल्याला पशु प्राण्यांचा जन्म आहे. पुन्हा मनुष्य देहाची प्राप्ती होणारच नाही. ती माहिती दुःखाची जणती नाही आधी अंती अवसान. हा देह मिळालेला आहे, पुन्हा मिळणार नाही. ही सर्व माया आहे आणि ही आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. गणित गणिते करू नका, गणित गणिते करू नका.
आणि त्यांनी हरिपाठामध्ये काय सांगितलं, हरिमुखी गाता हरपली चिंता, या नाही मागुता जन्म घेणे. जर हरीचं नामस्मरण कराल तर कसलीच चिंता उरणार नाही. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, करा रे बापांनो साधन हरीचे. जर हे साधन केलं नाही, भगवंताला प्राप्त करण्याचं साधन केलं नाही तर काय होईल. पुढच्या चरणात सांगतात, येणे नये जन्म यमाची यातना. तुम्हाला यमाच्या यातना भोगाव्या लागणार नाही, असं काहीतरी करा, नाहीतर यम बडा बिकट आहे. यम घाट, यमाचा घाट खूप बिकट म्हणजे त्रासदायक. त्या त्रासाचं वर्णन करता येणार नाही, एवढा त्रास भोगावं लागणार आहे. अनेक यातना यम करविला, अनेक यातना यम करविला, अनेक कोण सोडविला ते तुझला, कोण सोडविला ते तुझला. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. कोण सोडविला ते तुझला, कोण सोडविला ते तुझला. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. भक्तिवीण पशु कशाची वाढ? कशाशी वाढला सटवीने नेला कैसा नाही. हा अभंग आहे. काय माया गेली होती भूतापासी, हरी नये मुकासी, अरे मुडा पातक करसी, पुढे आहे पुसता पुढे आहे पुसता, काय उत्तर देशी देता होशील देता होशील का. अनेक यातना आणि मग अनेक यातना यमक करविलं, कोण सोडविलं ते तुझला. मारिती जोडीती तोडीती यमाचे किंकर मारतील, झोडतील, तोडतील. किती वर्ष? बहुसाल. निष्ठुर आहेत, त्यांच्यामध्ये दया नाही, क्षमा नाही, माया नाही, असे ते यमाचे किंकर आहेत. आणि काय न केल्याने हे भोगावं लागणार आहे, तर भक्ती न केल्याने हे भोगावे लागणार आहे. भक्ती विना पशु कशाशी वाढला. किती वर्ष घालवली बिना भक्तीने. आता म्हणेल प्रत्येक जण मी पण भक्ती करतो, बोलायला सहज बोलतो, आम्ही पण भक्ती करतोय. पण ज्याने जिला पाना येत नाही तिला माया म्हणू नये, जिला पाना येत नाही तिला माया म्हणू नये, जिने भाव होत नाही तिला भक्ती म्हणू नये, जिने भाव होत नाही तिला भक्ती म्हणू नये. पोटाला चिंधा गुंडाळून आली बाई आणि म्हणते मी आई आहे, मी एका लेकराची आई आहे, 2 लेकरांची आई आहे. तिला पाना फुटेल, किती लेकरू रडू दे, पण जिने जन्म दिलाय आपल्या लेकराला, आपल्या उदरातून लेकरू रडल्यावर पाना फुटेल की नाही माऊली? फुटतो ना. तरीच आहे ना. मला 2 मुली आहेत. पाना फुटल्याशिवाय राहणार नाहीये. मग भक्ती करतो, भक्ती करतो, भक्ती करतोय, भाव उत्पन्न
भाव म्हणजे काय? संतांचं चरित्र ऐकलं डोळ्याला पाणी आलं म्हणजे भाव का? दुःखाचे अश्रू नाही पाहिजे देवाला. देवाने सुखावत लोळवायला पाठवले आपल्याला. हा मनुष्य देह जेव्हा भेटला ना तेव्हा देवाला आनंद झालाय, देवाला सुख प्राप्त झालंय. देव आनंदाने नाचू लागलाय, गाऊ लागलाय. देखूनही मनुष्य देहाशी सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी येण्याची देहमध्ये प्राप्ती. भागवतामध्ये श्रीकृष्ण भगवंत उद्धवाला उपदेश करताना सांगतात, जेव्हा ब्रह्मदेवाने ही शेवटची मनुष्य योनी निर्माण केली ना तेव्हाच मी आनंदात नाचू लागलो, गाऊ लागलो. का तर या देहामध्ये भगवंताची भक्ती होणार, नवे नवे मजपर्यंत येऊन पोचणार हा प्राणी. पण भक्तिवीन पशु कशाशी वाढला सटविनी नेला कायचा नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तेच हरिपाठामध्ये वर्णन करतात का जर भक्तीशिवाय हा मनुष्य देह वाढला असेल ना, जगत असेल, किती वर्ष जाऊ द्या, याला तेव्हाच पाचवीला सटवीने नेला कायचा नाही. हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे शब्द. आधीचा अधिकार सांगितलाय महाराजांचा, सामान्य नाहीये. भगवंताची मूर्ती, देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. भगवंतच संतांच्या रूपामध्ये जन्माला आला आणि भगवंतच त्यांच्या मुखातून सांगतोय का भक्ती केल्याशिवाय सुखाला प्राप्त होणार नाही. आणि आम्ही भक्ती करतोय, पण इथे शास्त्रयुक्त भक्ती लागेल. जशी पोटाला चिंध्या गुंडाळून जी माय होऊ शकत नाही, तसे भाव जर उत्पन्न नसेल तर तिला आपण भक्तीही म्हणू शकत नाही. जेने न फूटे प्रेम पाना आग लागो ब्रह्मज्ञाना, आग लागो ब्रह्मज्ञाना, आग लागो ब्रह्मज्ञाना. जेने न फूटे प्रेम पाना आग लागो ब्रह्मज्ञाना, आग लागो जेने न फुटे प्रेम पाना आग लागवता ब्रह्मज्ञान. तुमचं आमचं नाही बरं का. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज हठयोगी, महातपी, महामुनी, संजीवन विद्या ज्यांना अवगत होती, मेलेल्या मुर्द्यांना जागे करत होते. 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण, मुखोद्गत असणारे आमचे चांगदेव महाराज त्यांना 9 वर्षाची मुक्ताईवर उपदेश करते. तर किती वाढला अशी नाही गुरुमंत्र, नाही उपदेश, बोधाविना शीन वाढविला. 1400 वर्ष जगून काय मोठं केलंय, मेलेल्या मुर्द्यांना जगून काय मोठं केलंय. मरणार नाही का? अरे रीतच आहे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किती वर्षात जगला तरी तो मरणारच आहे. मग हा अट्टास कशासाठी? अक्कल बाजारात मिळेना. अक्कल किती रुपयाला भेटते? मग कुठल्या बाजारात भेटले, कुठल्या वारी भेटते? ती बाजारात मिळत नाहीये. जसं गुरु शिवाय हे ज्ञान. मनुष्य देह कशासाठी जन्माला आलेला आहे, मनुष्य देहाला जन्माला येऊन काय करायचंय, काय नाही करायचंय हे जर कळलं नाही तर जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. काही उपयोग नाही. 40 वर्ष 60 वर्ष जगून किंवा 100 वर्ष जरी जगला तरी निरर्थक, निष्फळ. कसं माझे चांगदेव महाराज 1400 वर्ष शरीर जतन केलं पण गुरु नाही केला, म्हणून त्याचं जे काही कमवलेलं ते सगळं बाद. काही त्याला किंमतच नाही. एक हरिनाम जर नसेल तर कुठल्याही ज्ञानाला किंमत नाही. मग 9 वर्षाची मुक्ताबाई
चांगदेवांना उपदेश करते तर जा सद्गुरू शरण तुझं नेतील तर म्हणे मुक्ताई झाड चांगल्या अंतरीची खून जा सद्गुरू शरण तुझं नेतील तारुण. या भवसागरामध्ये आपण आलेलो आहे विषय सुखापासून बाजूला होऊन जड जोडोनी वाईगानी या भक्तीच्या वाटे लाग तरी जे पावेसी अभ्यंगनी धाम माझे. श्रीकृष्ण भगवंत नुसता अर्जुनाला उपदेश करत नाही, नुसता उद्धवाला उपदेश करत नाही, हे सगळं जनाला उपदेशून सांगतात. काय अरे ऐका रे जना श्वेताच्या खुना पंढरीचा राणा स्मरा माझी स्मरण. आपल्या हिताला फक्त हित ते करावे देवाचे चिंतन. माझे बाबा कोण होते? हरिभक्त परायण होते की नाही? आता बाबांनी एवढं करून ठेवलंय मुलांसाठी करून ठेवलंय. ती सगळी संपत्ती बाबांची कोणाची होणार आहे? त्यांच्या मुलांची होणार आहे. मग बाबांची माळ कोणी घेतली? जे सांगायला आलेलं ते केलं बाबांनी. मग ते दान कुठल्या मुलांनी घेतली? मग घ्यायला नको माऊली. या सगळ्या मिरासीचा धनी आपण एकाएकी होतो तर त्या हरिनामाचा धनी आपल्याला व्हायला नको? व्हायला पाहिजे. कारण की हरिनामाशिवाय हरिविना जन्म तो नरकाची पाय जाणार यमाचा पाहुणा प्राणी होय. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात का हरिविन जन्म असाच जर घालवत असाल तर तुम्ही यमाचा पाहुणे व्हाल. मग किती वैकुंठवासी लावा, कैलासवासी लावा, स्वर्गवासी पण तो नरकवासी झाल्याशिवाय राहणार नाही जिवंतपणी. ही रीत आहे. मग त्या रीतीने जाण्यासाठी आपल्याला संतांनी सांगितले ते करायचंय. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू न पडे कुंठा कोटे काही. जर संतांच्या मार्गाने चाललो तर सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. जर मनाने जर वागलो तर या भवसागरामध्ये गटांगळ्या खाऊन 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 मरू आणि पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा मरू, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा मरू. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. म्हणजे हे दुसरा जन्म मनुष्य जन्म नाहीये. किती फजिती करून घ्या ना आपली. मग त्यासाठी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात जेणे धनांचे सार मंत्र बीजहारी धनांचे सार मंत्र बीजहारी धनांचे साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. साधनांचं सार सांगितलंय हरिनाम. आणि ते संतांना शरण गेल्याशिवाय कळत नाही. हे सार बघा जन्माला आल्यावर पाठवलंय पण जन्माला जेव्हा आलो ना आपण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. मग विसरली दया थोर झाले आणि पचतील खाणे 84च्या. आईच्या गर्भामध्ये नाम घेऊन आलेलो होतो पण काही कारणास्तव धरणीचा वारा लागला आणि ते नाम आपण विसरलो. या मायेमध्ये अडकले कारणाने. आणि ते हरिनाम ते साधनांचे सार किती अनमोल आहे याचा पत्ताच लागला नाही आपल्याला. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षवगम धर्म सुखम कर्तुवयम. जे जाणे अद्वयाच्या गावी
गुरुत्वाची आचार्यपदवी जो सकल भुयांचा गोसावी पवित्र राव आणि धर्माचे निजधाम तेवी जे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उद्देजत दिसे हृदयी स्वयंभूची असे प्रत्यक्ष पाहू लागे अपैसया. काय सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने आणि त्यात तेच शब्द प्राकृत भाषेत आपल्याला माऊली सांगतात. हे जे साधनांचं सार मंत्र बीज हरी हे काय आहे? हे हरीचं नाम आहे, ते राज आहे, ते गुह्य आहे, विद्येचं पवित्रापेक्षा पवित्र आहे, शुद्ध आहे, उपमा नाही देऊ शकत असं हे नाम आहे. ते सहज नाही बरं का. संत एकांती बैसले सर्व शास्त्र ढुंडाळिले निवडून काढिले ते हे श्रीहरीचे नाम. संतांनी अट्टास केलाय का? तर पहिला किती तप करावे लागले, किती काय करावं लागलंय आणि मग भगवंत कुठेतरी कृपा करत होता. नारद मुनींनी 7,000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा भगवंताची प्राप्ती झाली. मग आपल्याकडे आहे ना तेवढं वर्ष, 1000 तरी असतील, 7 नको आहेत, 100 तरी आहेत का आपल्याला वाटेला दिलेले, ते सुद्धा नाही. पण मग नारद महर्षींनी आपल्यावर कृपा केली, ज्याला आपण कळीचा नारद, कळी चांगली लावली बरं का. अरे भगवंता, माझ्यासारख्याला जर 60 वर्ष तपश्चर्या करावी लागते तुझ्या प्राप्तीसाठी, तर हे जन कलियुगामध्ये काय उद्धाराला जाणार आहे जन? त्यांच्याकडे तर एवढं आयुष्य नाहीये. मग काय दिलं? तर साधनांचे सार मंत्र बीज हरी मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. हे दान पत्रात दिलं भगवंताने संतांच्या मार्फत. कलियुगामध्ये एवढा उपकार केलाय का सकळांचे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामस्मरण गुह्य आहे आणि ते सद्गुरूंच्या मार्फत कानामध्ये पेरलं जातं. गुरु कृपेची नी ठावे तो महावाक्याची नी नावे गुरु कृपेची नी ठावे. माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा ही रीत दाखवून दिली. मग गुरु काय करतात? कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरला तोची हरी. रीत आहे पहिलं काय? सुरुवातीला आवड आहे देवाची, तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदंटिया हृदयी कळवळा वैष्णवांचा. आधी काय करावं लागेल? तर तुळशीची माळ, पवित्र अशी माळ गळ्यात घालावी लागेल. मेल्यावर तुळशीचं पान मुखामध्ये जाऊन पवित्र होत नाही. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. त्या पसारा शब्द वापरले बरं का, तो काही कामाचा नाही तो पसारा. आणि त्या पसाराला किती सजवा, काही करा, तर त्याला उपयोग आहे का? आता इथं सगळं झाला, कचरा वगैरे झाला, त्याला कचऱ्याला काय देवालाच नेऊन ठेवाल का? काय उपयोग होईल? तर त्याला सजवून ठेवला. हा बघ मी याला कचऱ्याला किती मस्त मूर्तिमंत सजवून ठेवलाय, उपयोग व्यर्थ आहे ना. मग तसा या शरीरातून जर वारा निघून गेला, शरीराला किती तुळशीच्या माळा घाला, हार घाला, काही घाला, उपयोग होत नाही. जिवंतपणी तुळशीची माळ गळ्यात पाहिजेच. ही रीत संतांची आहे, ही रीत देवाची आहे. देवाने तेच केलं बरं का. पण आपण न खायचं ते खायचं, पियायचं नाही ते. जेणे नये जन्म यमाची यातना किंवा हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घे. जन्म काही कारणाने घ्यावा लागणार नाही असं काहीतरी करा. आणि ते काही साधन म्हणजे हरीचं नाम. आणि ते गुरुच्या मुखाने कानात पेरतं आणि मग कानामध्ये पेरल्यावर त्याची पेरणी होते. सात्विक भरणे रोमांच्या दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखी नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटून धरून राहे टाके श्वासोश्वास भावे देखा स्वरूप आहे का मिळोनी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव
उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. एकनाथ महाराज अष्टसात्विक भावाचं वर्णन करताना सांगतात तर ते जे मुखामध्ये गुरुच्या मुखातून कानामध्ये आपल्या पेरलं जाणारं नाम काय परिणाम करतं या देहामध्ये, तर सात्विकता भरते पूर्ण या नरदेहामध्ये. पूर्ण अंग स्वेदाचे जीवन येऊ लागे, जे घामाघूम होतो पूर्ण शरीर, रोम रोम उभे राहतात, कंठ दाटून येतो, श्वासाची गती वाढते, पोटात आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मग तोंडातून एक अक्षरी नाही वाचा मौनावली जाते आणि मग अश्रूंचा आनंदाचा पूर वाहू लागतो. आणि मग सांगतात का हा मगाशी सांगितलेला प्रेम पान्हा हा जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत हा भगवंत आपल्यावर कृपा करू शकतच नाही. मग कोणी म्हणाल माझ्यावर एवढी देवाची कृपा, माझी तेवढी माझा घर झाला, हे झालं, हा नश्वर सुख सांगायचं नाही देवा पुढे तर इतरांपुढे सुद्धा. शाश्वत असा भगवंत आहे आणि भगवंत नामच सुख आहे हे सांगाल तर जमेल, नाहीतर व्यर्थ वाचा शिणवायची नाही. बडबड न जायची ताटा, नित्य खटाटोपा मंडुकी वटवटत ऐसे का. एकनाथ महाराजच सांगतात. एकनाथ महाराजांचा हरिपाठाचा अभ्यास केला ना तर शांती ब्रह्मक कसे हा प्रश्न पडेल जीवापुढे. खूप उच्च कोटीचे शब्द वापरावे का, तर ह्या जनासाठी सोप्या भाषेत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगून गेले. नाही कळाला जन्म वाया घालवत गेला. मग थोडीशी आई शिव्या देते की नाही. कुठली आई मुलांना शिव्या देत नाही का आदरानेच वागवते. आईने शिव्या देऊ नये का. आईचा अधिकार आहे, उदरातून जन्म घातलेला आहे, तिच्या रक्ताने तो जीव बनलेला आहे, हक्क आहे. महाराजांचाही हक्क आहे आणि शिवाय देण्याचा पण. का का करते हा अट्टास आई, का करता हा अट्टास बाप. कळवण्याची जाती जाती ऐसे कळवण्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कळवळा आहे हा तो आईचा जसा कळवळा आपल्या लेकराप्रती आहे तसा संतांचा कळवळा आपल्या प्रती आहे का. हे जन या भवसागरामध्ये बुडून न जाता बुडते हे जन न देखावे डोळा हे त्याचे कळवळा. म्हणून हे शब्द वापरावे लागले संतांना आणि म्हणून संतांना आहे आणि म्हणून देव संत म्हणून जन्माला आले आणि आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून अभंगाचे 3 चरण झालेले आहेत आणि त्या विठ्ठल रखुमाईचं भजन करूया.
एकनाथ महाराज आपल्या हरिपाठातील प्रकरणातील या अभंगाद्वारे जनाला उपदेश करतात. आपलं लेकरू समजूनच उपदेश करतात. तर करा रे बापांनो साधना हरीचे जनी करनीचे करू नका. येणे नोय जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वी धरी तोची एक. आणि मग चौथ्या चरणात सांगतात हे फळ किती काय हरिनामाचं फळ होणार आहे किंवा हरिनाम काय चीज आहे. तर कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. कोटी कोटी नित्य जप करणारा यज्ञ जप करणाराही जेवढा पुण्य प्राप्त होत आहे त्याही तेवढं फळ एक हरिनाम जपल्यावर प्राप्त होणार आहे. म्हणजे त्या हरिनामाची ख्याती सांगायला गेली तर काय आहे, दगडाला सुद्धा पाना फुटणार आहे. नाम तुझे नारायणा होळी पाषाणाला पाना. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिके नामे तिनी लोक उद्धरती. काळ वेळ नाही उच्चारिता नामी दोन्ही पक्ष पायी उद्धरती. दगडाला पाषाणाला म्हणजे दगडाला पाना फुटणारा नाम आहे. कुठल्याही काळामध्ये उद्धरणारा माझा नाम आहे. किंवा नाम हरिनाम घेण्यासाठी काळाची वेळेची काही गरज नाहीये, कुठल्या पक्षाची कुठल्या महिन्याची. आता पुरुषोत्तम मास अधिक मास चालू आहे. ओघाओघाने विषयाला डबल फळश्रुती. डबल फळश्रुती ही कोणाची, ही सामान्याची मतीबद्दल हे सगळं. कारण की ह्या महिन्यामध्ये जे काही 12 महिन्यात केलं नसेल ह्या महिन्यात करायला जातो आणि असं वाटतं डबल फळश्रुती. एक आला आमचाच माणूस
पण ते वाचायला पाहिजे, पोथी वाचायला. अर्थ नाही सांगितलं तरी चालेल, फक्त वाचून दे. नाही भेटलं तर माझी बायको वाचेल बोलत. म्हणजे काय नाही, काय शास्त्र वगैरे हलक्यात घेतो आणि मग काहीतरी करायचं या महिन्यात म्हणून काहीतरी करतो. पण जे करायला पाठवतोय ते काही करत नाही. मग हा अधिक मास आला. अधिक मास कशासाठी आहे? तर भगवंताला हा अधिक मास जन्माला घालावा लागला का? तर त्या नरसिंहासाठी. हिरण्यकश्यपूने तसा वरदान मागितलेला होता का मला कुठल्याच काळामध्ये, कुठल्याच वेळेमध्ये, कुठल्याच ठिकाणी बराच म्हणजे आपली बुद्धी नाही जाणार असे, म्हणजे देवाला मला मारताच येणार नाही असं त्याची मती होती. म्हणून हा सगळा अट्टास केला. कुठल्याच महिन्यामध्ये मला नको, कुठल्याच वाराला नको, सकाळी नको, दुपारी नको, संध्याकाळी नको, असा दारात नको, बाहेर नको, बाहेर नको, घरात नको, दारात नको, असा अट्टास करून वर मागितला. आणि म्हणून भगवंत आपल्या करीत पट्टीने बरं का, कारण की ज्याने आपल्याला पैदा केलाय, आपला मायबाप भगवंत आहे. मुलांचा कितीही मूल हुशार असलं तरी आई बापा समोर मुलाने हुशारी दाखवू नये बरं का. तसा मायबाप आपला भगवंत आहे. त्याची मती कुठपर्यंत जाईल हे सांगणार नाही. जिथून त्याने रस्ता निर्माण केला तिथूनच जावं लागेल. आपण किती खोदला तरी सुद्धा तिथं पाणी लागायचं तिथंच, किती नाही, असा भगवंत आहे. आणि म्हणून या हिरण्यकश्यपाला वध करण्यासाठी अधिक मासाची निर्मिती केली. म्हणून काय आहे सांगण्याचं तात्पर्य काय? कुठल्या महिन्यात काय फलश्रुती असं नाहीये. एक हरिनाम जपता घडे सांगितलं एकनाथ महाराजांनी. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. अरे एकदा हरिनाम स्मरण करा, हरीचं नामस्मरण करा, तर तुम्हाला हरी रूप झाल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी न घ्यावा संशय. या हरिनामावर संशय घेण्याचं कारण नाहीये. धरी रे मना विश्वास या नामी, अखंड राम नामी ओळखी धरी. जप जप करी यायचा अखंड खंडेना. कुठल्याच काळामध्ये ज्याचा खंडन होत नाही असं काहीतरी जपा. म्हणजे असं काहीतरी जपा म्हणजे फक्त हरीचं नामच. आणि ते सद्गुरू बघा, महाविष्णू पासून परंपरा चालू झालेली आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळत येथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर्श्लोकीचारी भागवत. भगवंताने हंसाचं रूप धरून ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि मग ही परंपरा चालू झाली. ओम ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलबीर सगळ्यांना शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा आणि नाना बाबा आणि नंतर सगळे आलेले संत रूप करून ठेवले. ही अखंड परंपरा महाविष्णू पासून आले आणि त्या परंपरेचे असाल तर त्या हरिनामाची प्राप्ती होईल. अन्यथा किती अट्टास केला तरी मग आधी चांग्या होतात तशी गत होईल. पण चांग्याचा चांग देव होईपर्यंत हा अट्टास करण्यासाठी आपल्याला वंश परंपरेला शरण जावंच लागणार आहे. म्हणून करविली तैसी केली कटकट बरे का वाईट देव जाणे. साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची असे. म्हणून करा रे बापानो साधन हरीचे जनी करनीचे करू नका. येणे नोहे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप. हरिमुखी गाथा हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्माला येऊ नये असं काहीतरी हरीचं नाम स्मरा. आणि म्हणून मला काहीतरी हे लेकरू ही सेवा त्या वडिलांची म्हणा सेवा करायला हरिभक्त परायण कैलासवासी प्रल्हाद सखाराम म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी काही कटकट केलेली असेल माझ्या संतांच्या, कारण की चाले हे शरीर
कुणाची या सत्य कोण बोलवित हरविन. भगवंताशिवाय माझी वाचा बोलली सुद्धा जात नाही. आणि म्हणून त्या संतांच्या चरणी, तुमच्या आई वडिलांच्या चरणी, त्या भगवंताच्या चरणी विनम्र प्रतिपादन करते आणि ते सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जनार्दनेन घ्यावा संशय, जनार्दने घ्यावा संशय, जनार्दनेन घ्यावा संशय, जनार्दनेन घ्यावा
राहून जातं माझ्याकडनं, पण उत्तम अशी टाळकऱ्यांनी साथ दिली. सर्वांची नावं घेत नाही बसत, पण सकळ माझे वारकरी बंधू, ह्या माझ्या माऊल्या, माझे आई वडील बरं का, आणि उपस्थित असलेला समुदाय, तुम्ही शांत चित्ताने जी काही सेवा ऐकली, तसेच आमचे मृदुंग वादक, आमचे भाचे समर्थ महाराज, आता त्यांचं एकटे आहे म्हणून नाव घेतलं. उत्तम अशी साऊंड सिस्टम, कारण की तिच्याशिवाय हा स्वर शेवटपर्यंत असे बोलू शकते, पण मागच्यापर्यंत जाण्यासाठी ही साऊंड सिस्टम गरजेची आहे. आणि अशी उत्तम अशी न अडथळा निर्माण करून देणारी अशी साऊंड सिस्टम सगळ्यांच्या चरणी, सगळ्यांना धन्यवाद देते आणि सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होताना येतेच ही सेवा संपन्न झाली असं जाहीर करते. जय विठ्ठल, जय विठ्ठल.